ISPL 2025 मधील टॉप 10 इन्फॉर्म प्लेयर्स. मित्रांनो, ISPL ही स्पर्धा भारत देशातील सर्वात मोठी प्रोफेशनल टेनिस बॉल क्रिकेट लीग आहे. गतवर्षी ISPLच्या पहिल्या सेशनमध्ये टायगर ऑफ कोलकाता विजयी संघ ठरला होता. ISPL हे एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे अनेक गल्लीगल्लीतल्या टेनिस बॉल क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना आपला परफॉर्मन्स दाखवून हिरो बनायची संधी मिळाली. 2025 असे अनेक प्लेयर्स आहेत ज्यांनी या सीझनच्या खूप साऱ्या स्पर्धा गाजवल्या आहेत. त्यातीलच जे इन्फॉर्म प्लेयर्स आहेत ते आपण आज बघणार आहोत. नंबर 10 विजय पावले. तर या सीझनमध्ये आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीच्या जोरावर सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांनी नजीब मुल्ल्यासारख्या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज फटकावली होती व गतवर्षीच्या बिग बॅश धमाक्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी झाला होता. नंबर 9 विश्वजित ठाकूर. विश्वजित ठाकूर म्हणजे मिस्टर JPL नावाने तो ओळखला जातो. हा एक असा ऑलराऊंडर आहे की ज्याने 10PLमध्ये मॅन ऑफ द सिरीज घेतली होती आणि सतत 130 ते 140च्या वेगाने गोलंदाजी करत असतो. या हंगामात मोठ्या मोठ्या फलंदाजांना शांत ठेवण्याचं काम विश्वजित ठाकूरने केलं आहे. नंबर 8 बंटी पटेल. तर हे नाव पूर्ण देशभरात सगळ्यांना माहिती असेलच. गुजरातचा हा खेळाडू सगळ्या स्पर्धेत आपल्या बॅटमधून रनचा योगदान देत असतो. मोठे मोठे षटकार त्याच्या बॅटमधून बघायला मिळत असतातच. नंबर 7 कृष्णा सातपुते. टेनिस क्रिकेटचा बादशाह म्हणून कृष्णा सातपुतेला ओळखलं जातं. अगदी छोट्या मुलांपासून म्हातारी लोकंसुद्धा कृष्णा सातपुतेचे फॅन आहेत. खूप साऱ्या स्पर्धा गाजवून सर्व लोकांच्या मनावर राज्य करत असतो. नंबर 6 भावेश पवार. हे भिवंडीमधील सर्वात मोठं नाव. भेदक गोलंदाजी आणि स्फोटक फलंदाजी सतत प्रेक्षकांची मनं जिंकून आपल्या फॅन्स लोकांना नेहमी खुश ठेवण्याचं काम तो करत असतो. ग्रामीण क्रिकेट असो अथवा ऑल इंडिया ओपन क्रिकेट सगळ्या स्पर्धेत 100% देणारा खेळाडू म्हणजे भावेश पवार. गतवर्षी कोलकाता टीमकडून खेळत असताना 2 मॅन ऑफ द मॅच त्याने फटकावल्या होत्या. नंबर 5 सरोज परमानिक. हे उत्कृष्ट दर्जाचा अष्टपैलू खेळाडू आहे. आपल्या देशातील टॉप 10 ऑलराऊंडरपैकी एक जागा नक्कीच सरोज परमानिकसाठी असेल. भेदक स्पीड आणि दोन्ही साईडला बॉल वळवण्याची ताकद या खेळाडूकडे आहे. म्हणून यावर्षी छान परफॉर्मन्स देऊन प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. या सीझनला पण इन्फॉर्ममध्ये असून खूप मॅच विनिंग परफॉर्मन्स आपल्याला त्याच्याकडून बघायला मिळाला. नंबर 4 फारदीन काझी. हे नाव तुम्ही ऐकलंच असेल. सध्या खूप चर्चेमध्ये असणारा खेळाडू फारदीन काझी हे मुंबईच्या शिवडीमधून आलेला उगवता सितारा आहे, ज्याने अगदी कमी वयात मॅन ऑफ द सिरीज 4 व्हीलर कार म्हणून फटकावली होती. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा गाजवून सोडल्या आहेत. तसेच गतवर्षी ISPLच्या चॅम्पियन टीमचा हिस्सा होता. बेस्ट परफॉर्मन्स त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळालं होतं. नंबर 3 जगत सरकार. हा आपल्या देशातील टेनिस क्रिकेट विश्वामधील बेस्ट डावखुरा हाताचा फलंदाज आहे. या खेळाडूकडे बघायचं झालं तर सतत दरवर्षी आपल्याला बॅटिंगच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. पूर्ण भारतातच नाही तर विदेशात जाऊन सुद्धा या खेळाडूने नाव रोशन केलं आहे. त्यामधीलच एक नाव जगत सरकार. ताबडतोब पॉवर हिटिंग बॅटिंग आपल्याला सतत जगत सरकारच्या बॅटमधून बघायला मिळत असते. नंबर 2 करण अंबाला. कोण ओळखत नसेल या खेळाडूला, ज्याने गतवर्षीचा ISPL गाजवून सोडला होता. षटकार चौकारांचं पाऊस पाडलं होतं. तसेच गोलंदाजीमध्ये बेस्ट परफॉर्मन्स दिलं होतं. बेस्ट इकॉनॉमी तसेच खूप सारे विकेट्ससुद्धा त्याच्या नावावर केले होते आणि प्लेयर ऑफ द सिरीजचा मानकरीसुद्धा झाला होता. नंबर 1 केतन म्हात्रे. गेली 5-6 वर्ष टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सतत चर्चेत असलेलं नाव म्हणजे केतन म्हात्रे. महाराष्ट्राचा बायकरमॅन म्हणून त्याची ओळख आहे. धुवाधार फलंदाजी करत प्रत्येक टुर्नामेंटमध्ये सिंहाचा वाटा तो घेत असतो. लांब लांब षटकार त्याच्या बॅटमधून नेहमी बघायला मिळत असतात. आणि तसंच यावर्षी 2025 खूप भन्नाट फॉर्ममध्ये असलेला फलंदाज केतन म्हात्रे.